हा धरणावर जाणारा रस्ता आहे. मस्त दोन्ही साईडने झाडं आहेत, देवराई आहे बाजूला एक, आणि हे बघा पूर्ण जंगलच आहे. शांत एकदम रस्ता आहे आणि धरण बघाल ना तर ते पण खूप सुंदर आहे. महाराष्ट्र आपला सुंदर आहे, मी असं कोकण म्हणत नाही आहे, महाराष्ट्रच आपलं सुंदर आहे. म्हणजे आपल्याला बाहेर जायची तशी गरज नाही. जर अख्खा महाराष्ट्र फिरायचा झाला तर आपल्याला खूप वेळ जाईल. आणि त्यात आमचा कोकण म्हणजे स्वर्गच. हा जाते, बारीक रस्ता असला तरी काय गाडी जाणार. तर हा असा धरणाचा रस्ता आहे आणि इथे आम्ही गाड्या पार्क केल्यात आमच्या. माझा भाऊ पण येतोय पाठी, त्याने त्याची गाडी लावली आहे. आणि हा पूर्ण असा रस्ता आहे, खूप चिखलाचा रस्ता आहे. काका रस्ता कुठनं चांगला आहे? इथे सगळी दलदल आहे. मी जरा पाठी येतो. काका रस्ता कुठचा चांगला आहे? हा त्या गोमाता ज्या आहेत, म्हशी, पागल म्हशी आहेत. ये या झऱ्यातून ये. डेंजर रस्ता आहे. तर हे बघा आमचं धरण समोर दिसतंय, एकदम छान सुंदर. आपण खाली पण उतरायचो. आता मासे पकडायचं ते जाळं बनवतो. काका डेंजर आहे, पीठ विसरून आलाय घरी, परत बाजारात पाठवावं लागला. असला डेंजर. इथे आल्यावर विचारतो पीठ नाही, 5 किलो पीठ घरातून घेऊन आलेला भंडारा घालायला. नीट सोड काय ती गाय. हे थांब थांब. हा ट्रॅप तयार करतोय काका. आणि या मैत्रिणी आल्या सगळ्या बाजूला, गोमाता. त्या सगळ्या आमच्या ते अडकेले यार. चल ते हिला पळव, गोमाताला पळव चल. तर हा ट्रॅप काका बनवतोय. काका काकाच्या पप्पी घेते ती. असतोय काका, काका हिरो आहे ना. लवकर ट्रॅप बरे. पीठवाले कुठे गेले? पीठ आणणारे. शेणाची ब्युटी. आमचं अख्खं घर कोकणातलं शेणाने सारवलेलं होतं. आता गाई, म्हशी, जनावर कमी झाल्यामुळे सगळं असं झालंय. काय सनीला बघतेस? जा एक सनीसाठी गर्लफ्रेंड शोधून आण कोकणातली. ए चला गोमाता.
आलेलो मासे पकडायला, हालत बघा काय झाली आहे. कसला मासा आणि काय सगळं तुटलं, दोरी तुटली, सगळे बॉटल बिटल. आता आम्ही परत येणार आहे एकदम खतरनाक वाली तयारी करून. लोकेशन हे नसेल दुसरं असेल पण येणार आहे नक्की. तर आता हा बघा, हा मेन आहे ह्याच्यामुळे नको ते काहीतरी. चला आता थोडा वेळ थांबतो पाऊस जाईपर्यंत आणि मग येतो. चलो. हे बघा मासेमारी कशी आहे गाडी त्याने काढली आहे आता आणि फुल चिखल झाली बघा. स्पोर्ट्स लुक, इटिओ स्पोर्ट्स. आणि हे बघा पाटी चमत्कार. मज्जा आली. पाऊस आला आणि सगळीच वाट लागली. खूप पाऊस आला त्याच्यामुळे कसली फिशिंग आणि कसलं काय. आता आम्ही अजून 2 ठिकाणं ठरवली आहेत. आता पहिलं जातो आणि म्हणजे कार धुवून घेतो. जाम खराब झाली आहे खूप सगळे, आम्ही पण भिजलो आहे. हा बघा, हा फक्त जरा सेफ राहिला कारण हा आलाच नाही छत्री घेऊन. बघतो आता वॉशिंग सेंटर तर नाही पण एका ठिकाणी पाणी मारून मिळतं तर तिथे घेतो जरा धुवून. बाय. तर आम्ही धरणावरनं आता आलो आहे घरी. पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही. बाजारात गेलेलो कार धुवायला, ते वॉशिंग सेंटर पण बंद आहे. बोलू मरून द्या, पाऊस आहे तर कार धुतली जाईल कारण ती चिखलात अडकलेली. तुम्ही बघितलं व्हिडिओ. भूमी तुला काय वाटतंय? आता आपण जाऊया परत रात्री खेकडे पकडायला. कशा पकडशील खेकडे? दाखव लवकर. हा हा टाकायचं आणि खेकडे चावे आणि आपण बाहेर काढायचं. ओके असं आहे, ठीक आहे. जे काय तुम्हाला कळलं असेल ते बघू. हा सनी उगाच पाठवून बोंबड घालतोय मुन्ना आणि चुन्ना. आता बघू. पाऊस तर काय थांबायचं नाव घेत नाही. तुम्हाला मी पाऊस दाखवतो जो आम्ही धरणावर गेल्यापासून पडतोय तो अजूनपर्यंत तसंच आहे. थांबा पाऊस बघू.